नमस्कार, मी शाहराज माने। उमरगा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्या 21 तारखेला काढून घ्यायची ही शेवटची तारीख असताना 21 तारखेला जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना निवडणूक चिन्ह मिळणं गरजेचं असताना आता आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की चिन्ह हे उद्या 21 तारखेला मिळणार नाही तर 26 तारखेला मिळणार आहे। आणि जर 26 तारखेला चिन्ह मिळणार असेल, आजपर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये असा प्रकार झालेला नाही। ज्या दिवशी विड्रॉल करायची तारीख आहे त्या दिवशीच संध्याकाळी 3 वाजता अपक्ष उमेदवाराला किंवा जे छोटे पक्ष आहेत जे नोंदणीकृत आहेत परंतु त्याला मान्यता नाही अशा पक्षाला मुक्त चिन्हामधून एक चिन्ह घ्यावं लागतं आणि ते चिन्ह देण्याची तारीख उद्या 21 तारीख असताना जर निवडणूक आयोग 26 तारखेला जर आम्हाला चिन्ह देत असेल आणि 30 तारखेला प्रचार बंद होणार असेल तर आम्ही प्रचार करायचा कधी, आम्ही जनतेसमोर जायचं कधी? आणि मग खरंच या महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं आमच्यासारख्या अपक्ष उमेदवारांना आणि छोट्या पक्षांना संपवायचं धोरण आखलंय की काय, अशा पद्धतीचा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे। तर ही जी चालली आहे बदमाशी, ही निवडणूक आयोगाची ही बदमाशी आहे। हे सत्ताधारी आणि विरोधक यांची हात मिळवणी झालेली आहे की काय, अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। धन्यवाद।